तुमच्या कंपनीमध्ये बाकीच्या गाड्या आतमध्ये येतात लागतात आणि हे सांगतात आम्हाला सांगितलं की आम्हाला आतमध्ये गाड्या घ्यायच्या नाही. कोण आहे ते? थांबवतो आम्ही. अरे हे हाय कोण आहे? सिक्युरिटी ऑफिसर. अरे मग त्याला काय हे बाकी काय सांगितलं नाही का तुम्ही? काय पार्किंग मध्ये लावून आपल्याला प्रोसेस काय आपली पार्किंग गाड्या लावतात. तुमच्या इथं काही मग राहायला येत नाही. बरोबर आहे तुमचं. आमच्या भागात तुम्ही कंपनी टाकली आलं का लक्षात? आणि आम्ही आलोय आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. तुमच्याकडे 2 रुपये आम्हाला नको आहेत. आलं का लक्षात? तुमच्याकडे 2 रुपये कोणी मागितले का? तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट कोणी मागितलं का? आम्ही मागितलं का? एवढे लाचार नाही आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासारखी तुमच्या ह्या ठिकाणी समजलं का? आम्ही आलो लोकांची कामं घेऊन आणि आमच्या स्थानिकांना तुम्ही कामावर काढा तुम्हाला बसू देणार नाही. पण सांगतो तुम्हाला आम्ही हे असले लोक आमच्या समोर आणू नका. समजलं का? हा आम्ही ते येणे म्हणून येत नाही. अरे कोण आलो म्हणजे काय 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 संसद आहे काय हाय काय कंपनी प्रोसेस आहे. असली प्रोसेस आहे. भाऊजी तुमची गाडी बेडी गेली तेल लावत तुम्ही कधीतरी भेटाल. तुमची कंपनी कधीतरी फॉल्ट मध्ये भेटल. अशी भेटत नाही असं होत नाही. त्या दिवशी आम्हाला थांबायला सांगू नका एवढं झालं लक्षात घ्या. हे असेच माझ्याकडे काय काय होते इथं MIDC मध्ये. आलं का लक्षात? तुमचं काय करायचं आम्ही करू बरोबर. आम्ही आलो ह्या तुम्ही कामावरनं काय काढलं याला इकडे काय काढलं कामावरनं मराठी लोकांना आमच्या कंपनी आहे ती प्रोसेस बेंगलोर पेंटिंग कोणली बेंगलोर नका इश्यू त्यांचा कसला इश्यू आहे? लोकल लोक आहेत कसली बेंगलोर तुमची ती तुमचं सिस्टम असेल हो. यांना काय काढलं सांगा ना. कंपनीची प्रोसेस आहे ती प्रोसेस मी कामावरती असताना त्यांना काढला का? मला जे ऑर्डर भेटतात बेंगलोर भेटतात ठीक आहे. मी काय फायनल आज मी कारण माहिती आहे ते मेन अधिकारी माझ्यावर 3-4 अधिकारी वरती वर्किंग मधनं त्यांना का काढलं मला सांगा. वर्किंग नाही मध्ये त्यानंतर काय झालं नंतर आपली कंपनी बंद झाली. 20-25 दिवस बंद होती कंपनी. नंतर त्याचे पिरियड संपले. नंतर त्यांना मग आपण आता हे झालं त्यांचं आता माहिती आहे त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही सिस्टममध्ये. म्हणजे होत नाही म्हणजे बाकी ज्यांचं झालं त्यांचंच होत नाही. ते लोक आम्हाला 1-2 दिवस यायचे ना ते लोक. कोण? बाकी लोक यायचे कामाला 1-2 दिवस. काय काय प्रॉब्लेम तुमचं सांगा. आम्ही येत नव्हतो कामाला. पाटील साहेब तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यापासून घरात जे लोकांना बसवलात 1-2 तारखेला ऐका तुम्ही खरं किती बोलता आणि खोटं किती बोलता. हा नाही मी सांगतो तुम्हाला तुम्ही खरं किती बोलता सांगतो ना. हे सगळ्या सूत्रधार तुम्ही आहात. मी सांगतो तुम्हाला तुम्ही बीयूसी बोला. कंपनीने अडवलंय बीयूजीचं काय बोला बोलवा बाहेर त्या मॅनेजरला बोला बाहेर. तुम्ही बाहेर बघा साहेब. बीबीजीचा विषय हा तुमचा यांनी कंपनीने अडवलंय. कंपनीने वरून कोणतंही कारण न दाखवता अडवलंय आम्हाला. का त्याला काढलं या चौघांनाच का काढली चौघा पात्रांच का काढली मला काही त्याच्या पूर्ण आयडिया नाही. बोलवा ना बीबीजी वाल्याला. बीयूजीवाला नाही आज आलेला महेश तुझा जो कॉन्ट्रॅक्टर तो आला. तो कधी येणार त्याला बोलवा. मी त्या दिवशी येतो बोलवा त्याला की मी तुम्हाला सांगतो पाठवला भेटायला. त्याला आता फोन लावा की आमच्या समोर पाठवतो भेटायला त्याला उद्या पाठवतो. मला भेटायला पाठवतो तुमच्या कंपनीत होतो आम्ही आम्हाला भेटायला नको पाठवू त्याला. बीबीजी वाल्याने काय कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आम्हाला माहिती आमचं आम्हाला त्याची काय देणे घेणं नाही. आम्ही तुम्हाला सांगायला आलो की ह्यांची कामं होणार आहेत की नाही सांगा. माझ्या हातात नाही नसेल तर आम्ही त्या पद्धतीने तुमच्याकडे येतो. मी आज तुमच्याकडे सौजन्याने आलोय. बरोबर आलं का लक्षात? आपण परत आपली भेट झाली हा ते तुमच्या कंपनीने असे लोक बसवले ते समजलं काय? त्याला एवढा एक दुखवायचा काय प्रश्न आला? तुम्ही इतर लोकांना लॉलीपॉप द्या इतर पक्षवाल्यांना आम्हाला देऊ नका. साला हिस्ट्री काढा आमच्या MIDC मधली. नवीन आहे त्याला माहित नाही. हा माहित नाही उचलून आपटू दुसरं काय करणार नाही. आलं का लक्षात? आम्ही तुमच्या कंपनीत 2 रुपयाची बिंदे नाही आम्ही. आलं का लक्षात? असं कोण असं उचलून आपटू आम्ही. हा चॅलेंज सांगतो मी इथे युनियन लावणार आहे. भारतीय जनता पार्टीला हे करा. अरे त्याला सांग ना यांची लपडी मिटव म्हणून. इश्यू तो बोल दो पहले इसकी वजह से आए. वो जो हेड ऑफिस ने जो मना किया है ना 4-5 लोगों को लेने के लिए उसके संदर्भ में आए वो लोग. वो 4-5 लोग भी आए हुए हैं. जो हेड ऑफिस नहीं क्या पीछे लोग कुछ लोगों काम पे नहीं लिए हैं. वो बीबीजी को कुछ कॉन्टैक्ट लेबर सगळं सांगा. पैसे कमवू दे आरामखोर. आपको पता नहीं ये आपके ये जो वर्कर है वो उसको निकाल दिया वो आपको पता नहीं है ना ये इशू. संजय आखड़े बात कर रहा हूँ. जो ये जो वर्कर निकाले वो आपको पता नहीं है ना. माहित नाही तुम्ही त्यांच्यावरती ढकलताय साहेब. पाटील साहेब दुसरं हे करू नका तुम्ही. तुमच्या कंपनीमध्ये सेन्सिटिव्ह वातावरण झालं किंवा असे काही इश्यू आले
तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टर ढकलून देता का? कॉन्ट्रॅक्टच असतो Issue कोणाचा आहे? कंपनीचा आहे ना? कंपनी कॉन्ट्रॅक्ट सांगते, हा. कॉन्ट्रॅक्ट डिसिजन घेतो. नाही नाही, नाही. मग आता समजा इश्यू समजा हा इश्यू समजा भविष्यात मोठा झाला हा? हॅलो त्याला तुम्ही जबाबदार नाही. वरच्या तिकडे सांगते ना उत्तर द्या. मी त्यात उत्तर काय द्यायचं त्याला? ठीक आहे. तुम्ही बायपास होऊ शकत नाही, लक्षात घ्या यातनं. नाही पण त्याचं डिसिजन प्रत्येकाला एक लेवल डिसिजन असतात साहेब. नाही, तुम्ही बायपास होऊ शकत नाही आणि हा इश्यू मोठा करतो तुमच्या कंपनी येतो की नाही बघा. हे जे आहेत संजय आपले धुमारचे बॉस आहेत आणि हे दिलीप सगळ्यांना भेटतो कॉन्ट्रॅक्ट मोठ्या मोठ्या लोकांना आणि भेटतो मराठी माणसाच्या इथल्या गरीब माणसाला तुम्ही इथला अन्याय करता. अशी तुमची कंपनी. हेलो नमस्कार, जोसेफ बोल रहा हूँ सर। अरे जोसेफ, वो आपको शिवसेने वाले ने मारा था वही ना आप जोसेफ? कौन? वो शिवसेने वाले ने आपको उधर बंगले में मारा था उधर और इधर ऑफिस में मारा था, वो वीडियो देखा था मैं. नहीं, आप कौन बोल रहे सर? वैभव खेडेकर, भारतीय जनता पार्टी. हाँ, वैभव खेड़ेकर साहब, क्या क्या है, क्यों? अरे क्या है, आपके 5-6 वर्कर को निकाला इधर से, आपको मालूम नहीं है क्या? उनको लेके कंपनी में आए हो. ये पाटिल साहब बोले आपका वो का काम है, हमने उनको काम दिया है. ए तू शहाणा आहे मला माहिती आहे. तू इसको इनको निकाला क्यों तो बोल. त्यांना जर समजत नसेल ना, त्यांना जर समजत नसेल तर यांना आम्ही सोपणार एवढं लक्षात ठेवा. तो भेटून दे कुठं पण. याला इथं सोपला ते शिवसेनेवाले मला माहिती आहे किंवा तुम्हाला भेटायला आलो तुम्ही, आठवते का नाही? आपण भेटतो. हा, तुम्हाला पण चॉपलावर देणी तर मी चालू होतो. ह्याला सांगा हे असे नालायक लोक इथे येऊन भरलेत ते. तुम्ही चालवत रिझाईन घेऊन चालवत माहिती आहे ना तुम्हाला? तुम्हाला थांबवलं कोणी? वैभव खेडेकर थांबवलं, थांबा म्हणून. आठवतो का नाही आठवत? साहेब आपली भेट झाली, बरेचदा भेट झाली. आपण तेव्हा भेटलो, आपण त्याशी भेटलोय आपण. भेटलो. म्हणून तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, आमचं भांडण तुमच्या बरोबर नाही. हे असल्या मुजोर नालायक लोकांबरोबर आहे आमचं भांडण. समजलं का? ह्या 5-6 लोकांना तुम्ही कामाचं काय करता हे मला सांगा कंपनी म्हणून. साहेब हे जोसेफ बिसफ साले हरामी आहेत सगळे, मला माहिती आहे. साहेब ते जोशी साहेबांनी तेच फायनल डिसिजन घेतले. आपण डिसिजन माझ्या हातात नाही ते गोष्ट. मी सांगतो मला काय तुम्ही त्याला सांगा मराठी भाषेमध्ये. त्याला सांगतो. नाही, शिवसेनेने जेवढा मारला त्या डबल मारू आम्ही त्याला. ठीक आहे, त्याला सांगतो. आणि हे मला सगळं येत्या 8 दिवसामध्ये करून पाहिजे. ठीक आहे, मी सांगतो तुमचा नाही तर मेसेज. तुमची आणि आमची गाठ आणि ह्याच्याजवळ गाठ आहे आमची. हा जो सिक्युरिटी हेड आहे ना, ह्याच्याजवळ गाठ आहे. तुला दाखवतो कशी गाडी आत नाही गेलो ती. समजलं काय? मी आज वार आहे, सांगतो सोमवार. मी पुढच्या सोमवारपर्यंत तुमच्याकडनं रिझल्टची अपेक्षा धरतो. मी सांगतो हा, साहेब या दोघांना तंबाखू भेटला म्हणून यांनी बाहेर काढलो त्याला. त्या दोघांना 2 महिने झाले बाहेर आहेत. मी काढलं. तंबाखू भेटला म्हणून. हो साहेब, तुम्हीच बोलले होते ते आमच्या हातात नाही, आता सगळे वरती गेले. बघा, तुम्ही एका ढकलून मोकळा होता. तंबू खाल्ला आम्ही, सांगा. मला ते ऐकून घ्या. बघा, त्या दिवशी तुम्हाला सगळ्या विषयी पाटील माहिती साहेब, नव्हतं. 1-2 मिनिट सांगतो. या जबाबदाऱ्या तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही कंपनीचे काय असा, तुम्ही काय असाल ते असा, पण जबाबदारी नाकारू शकत नाही. तुम्ही त्या लोकांवरती टाकाल आणि मला आमचं काय नाही तर पाटील साहेब असं होत नाही. एक काम करतो. तुम्ही त्याची जबाबदारी घेऊन या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करायला पाहिजे. मेसेज सांगतो सगळ्यांना. हा, आणि नसेल होत तर तुमचा आमचा संघर्ष 100% आहे. थोडं लिहून ठेवा.